हमारी स्कूल की कहानी एक सपने से शुरू हुई थी। मुझे याद है जब स्मार्ट किड्स एकेडमी की शुरुआत एक छोटे से घर में हुई थी, तब हमने शायद ही सोचा होगा कि एक दिन हम इतने बड़े मंच पर खड़े होकर ये सब मना रहे होंगे, और वो भी तब जब बच्चे कक्षा के गणित के सवाल से लड़ रहे होते थे और हम हर रोज़ नई चुनौतियों का सामना कर रहे होते थे। लेकिन कहते हैं ना, जहाँ चाह है वहाँ राह है। आज हम यहाँ हैं और ये सब मुमकिन हुआ है आप सभी के सहयोग, मेहनत और विश्वास की वजह से। हमारे विद्यार्थियों ने डांस और म्यूज़िक के क्षेत्र में भी कमाल कर दिखाया। They performed in numerous events and won several prizes. Whether it was classical dance, western music or drama, the talent on display was truly mesmerizing. और हाँ, कुछ बच्चों की डांस प्रैक्टिस इतनी ज़बरदस्त थी कि घर पहुंचकर भी वो बॉलीवुड स्टेप्स ही कर रहे थे। लेकिन स्मार्ट किड्स एकेडमी सिर्फ पुस्तकों और पुरस्कारों की दौड़ नहीं लगा रहा है। हमारा मानना है कि असली सफलता तब है जब बच्चे अनुशासन, आदतों और जीवन मूल्यों को अपने जीवन में शामिल करें। हमारा लक्ष्य हर साल एक नई ऊंचाई पर पहुंचने का है। Legacy is about building something that lasts beyond us, and the lights of Smart Kids Academy will always shine bright because of each one of you. Together, let's create a future filled with learning, growth, and endless possibilities. Thank you. धन्यवाद. स्मार्ट किड्स अकॅडमी, जसे सर म्हटले की आपल्या छोट्याशा जागेत आपण एवढी मोठी स्कूल केली आहे. या स्कूलमध्ये आल्यावर मला असं वाटत नाही की आपण तालुक्या प्लेसमध्ये, मला असं वाटतं की आपण एक मेजर सिटीमध्ये आलो आहे. की जेवढी फॅसिलिटी ह्या स्कूलमध्ये आहे, एज्युकेशन्समध्ये नाही पण स्पोर्ट्समध्ये पण, ज्या हिशोबाने मी शिक्षण केलं नगरमध्ये, मला असं वाटतं की मला अशी फॅसिलिटी भेटली असती तर मी अजून काही चांगलं करू शकलो असतो क्रिकेटमध्ये. पण माझी अशी अपेक्षा आहे की इकडे जे लोकल्स आहेत, पॅरेंट्सला ही घोषणा करतो मी की क्रिकेट नव्हे पण इतर स्पोर्ट्समध्ये बाकी सगळी फॅसिलिटी या स्कूल प्रोव्हाइड करतो आहे. क्रिकेटमध्ये मी कोलॅबरेशनमध्ये इथे माझी अकॅडमी पण सुरू केली आहे. सरांचा आणि मॅडमचा खूप सपोर्ट आहे स्पोर्ट्सला, तर सगळ्यांनी त्याचा उपभोग घ्या. यू नेवर नो की इथनं पण आपण इंडियाला प्लेअर देऊ शकतो. कोणता पण स्वप्न आपण बघितलं ना तर तो छोट्या जागेहून मोठा होतो. हे आपल्या समोर खूप उदाहरण आहे. तर जे काही स्पोर्ट्स आहेत, जे काही फॅसिलिटी आपल्याला स्कूलमध्ये प्रोव्हाइड आहेत, तर त्याचा तुम्ही पुरेपूर उपभोग घ्या. नमस्कार, गुड इव्हिनिंग. यू ऑल वेलकम हिअर. आज मला खूप जणांनी मला एक प्रश्न विचारला. ॲन्युअल रिपोर्ट आपण ऐकलेलंच आहे, मी जास्त वेळ घेत नाही. मला खूप जणांनी एक प्रश्न विचारला, सर तुम्ही पत्रिकेवर अद्वितीय का नाव ठेवलं, म्हणजे तुमच्या गॅदरिंगचं अद्वितीय काय. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, जे आमची संकल्पना आहे अद्वितीय म्हणजे ह्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. तर आमच्या विद्यालयातील प्रत्येक मुलगा हा युनिक आहे आणि त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही, म्हणून या कार्यक्रमाचं नाव अद्वितीय आहे. सो हे मी पॅरेंट्सला सांगू इच्छिते, आपला मुलगा कुठल्याही विषयात पुढे असो, काय त्याचे सुप्त गुण असो, तो आपल्यासाठी अद्वितीय आहे. ते देवाने आपल्याला खूप मोठी एक आशीर्वाद दिलेला आहे. सो एव्हरी सिंगल चाइल्ड इज युनिक. तो युनिक आहे, म्हणून आमचं स्मार्ट किड्स नेहमी ही फिलॉसॉफी फॉलो करते का प्रत्येक चाइल्ड हा युनिक आहे, अद्वितीय आहे. SKA नेहमी आता ॲन्युअल रिपोर्टमध्ये सांगितलं, तर नुसतं पुस्तकी ज्ञान असून आज उपयोगी नाही आहे. मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, त्यांची स्किल डेव्हलप करण्यासाठी, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आम्ही नेहमीच अद्वितीय प्रयत्न करत असतो. जसं एखादं उदाहरण देते, तर मुलांना अभ्यासाबरोबरच त्यांना टेक्नॉलॉजीचं, डिजिटलायझेशनचं, AIचं कसं यूज करता येईल, हे आम्ही सगळी फॅसिलिटी ह्या नवीन प्रिमायसेसला तुम्हाला इथं उपलब्ध करून दिली. आणि ह्यासाठी आमच्या पालकांनी आम्हाला खूप मोलाचा साथ दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करते. आज सर मला सांगण्याला खूप आनंद होईल का आपल्या अकॅडमीमध्ये आपण स्पोर्टला तितके व्हॅल्यू दिलेली आहे. बास्केटबॉलचं ग्राउंड आहे, क्रिकेटच्या विकेट्स आहे, अकॅडमी आहे, रनिंगचे ट्रॅक आहे,
फुटबॉलचे ग्राउंड आहे, CFA ट्रेनिंग होते, कॅडेट ट्रेनिंग इथं होत असते. त्याच्यामुळे मुलांना देशाबद्दल एक भावना निर्माण होते का आपण देशाचं समाजाचं कोणी देणं लागतो. आणि आमच्या स्कूलचं एम, उद्देश, विजन एकच आहे का तो अभ्यासामध्ये मार्क मिळो ना मिळो पण तो जगाच्या पाठीवर देशाचा एक चांगला सुजाण नागरिक म्हणून त्याला सक्षमपणे उभं राहता येईल याच्यासाठी आम्ही मुलांना तयार करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का ही रॉ मटेरियल जेव्हा तुम्ही आमच्याकडे देतात, कच्ची माती, त्यांचं फाउंडेशन करणं, त्यांना तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ह्यासाठी सर आम्ही JEE नीटचे फाउंडेशन क्लासेस, बेस्ट अकॅडमी श्री चैतन्य ज्याची 40 वर्षापासून परंपरा आहे रँक होल्डर देण्याची, त्यांना आपले मुलं तिथपर्यंत जाऊ शकत नाही पण हायब्रिड क्लासद्वारे आम्ही त्यांना आमच्या स्कूलमध्ये स्कूल टाईपमध्ये टायअप करून त्यांना आम्ही इथं आणलं आणि या सुविधांची उपलब्धता मुलांना करून दिली. पालकांना त्याचा जो खूप मोठा प्रश्न होता का त्यांच्या फ्युचरबद्दल आम्ही हे कसं करू शकतो, तर ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला. JEE नीटचे फाउंडेशन क्लासेस स्कूल टाईममध्येच आम्ही सुरू केलेले आहे श्री चैतन्य बरोबर टायअप करून. म्हणजे बेस्ट इंडियामधली फॅकल्टी त्यांना जे मेट्रो सिटीमध्ये बॉम्बेला, बँगलोरला जे टीचर शिकवत असेल तेच टीचर सोनईमध्ये इथं बसल्या बसल्या आपल्या मुलांना ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. या सगळ्या फॅसिलिटी आपण नवीन प्रिमायसेसला दिलेला आहे. इथं सगळेजण आहेत, त्यांनी आमची स्कूलची जर्नी बघितली आहे. मी सुरुवात आमच्या स्कूलची घराच्या हॉलपासनं, एक बेडरूमपासनं सुरू केलं होतं आणि त्याच्यानंतर प्री स्कूल झालं. त्याच्यानंतर हे आज एवढं मोठं, म्हणजे मोठं नाही आहे, छोटंच आहे, ते प्रिमायसेस आणि त्या फॅसिलिटीज देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि करणारच आहोत. पालकांसाठी मी सांगेल का तुमचे मुलं खूप सेफ हँडमध्ये आहे, ते असेच राहू द्या. आमच्यावर तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे त्याला कधीच आम्ही तडा जाऊ देणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देते. थँक्यू सो मच वन्स अगेन. स्मार्ट किड्स अकॅडमी सोनई यांनी आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थ्यांचे पालक, माझ्याबरोबर माझ्या पत्नी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत आणि आमच्या शाळेच्या शिक्षक पालक संघाची आम्ही कमिटीज घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी सोनल मॅडमनी ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत त्या आपल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला करता येईल या दृष्टीने त्यांना मी इथे घेऊन आलेलो आहे. म्हणून गॅदरिंगचा कार्यक्रम असा असो की या कार्यक्रमामध्ये जे पालक आलेले असतात त्यांना आपल्या मुलांना जे बक्षीस मिळालंय तो फोटो स्टेजवरून घेऊन तो त्यांना फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल करायचा असतो. ज्यावेळी विनायकरावचे खूप फोन झाले, मॅडमचे सारखे फोन चालू होते, कारण मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटतं 4-1 महिने झाले असतील मी सोनईमध्ये आलो होतो आणि त्यावेळी विनायकरावने आग्रह धरला, मॅडम पण तिथे आल्या होत्या की आमच्या स्कूलला भेट द्या तुम्ही. वेळ कमी होता परंतु शाळा आणि शिक्षण म्हणलं की मी थोडं लवकर अट्रॅक्ट होतो. मग त्या माध्यमात मी शाळेत आलो, सगळा कॅम्पस पाहिला आणि काही गोष्टी पाहिल्यानंतर मॅडमनी मला विचारलं की आमच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला तुम्ही यावं. पण त्यांना एक अट टाकली होती, मी तुमच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला वेळ देईल पण तुम्ही तुमचे काही टीचर जे इनोव्हेशन खूप छान करतात यांना मात्र आमच्या शाळेत पाठवलं पाहिजे. बरोबर आहे, हा आमचा कॉन्ट्रॅक्ट डीड झालेला आहे आणि मग आता आमचं जे नॉलेज आहे आम्ही तुम्हाला शेअर करतो आणि तुमचे टीचर मात्र तुम्ही आमच्याकडे पाठवले पाहिजे. पालकांच्या अपेक्षा आहेत. आता मी माझं बोलणं थांबवतो. पुन्हा एकदा केव्हा तरी नक्कीच आपल्या मुलांशी संवाद करण्यासाठी येईल एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.